आमच्या आंदोलनाला परवानगी दिली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करू, जागा मिळेल तिथे आंदोलन करू, त्यामुळे सरकारनं आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या गाड्या अडवल्या तर आम्ही फडणवीसांच्या नागपूर मुंबईतील घरात जाऊन बसू असा इशारा जरांगेंनी दिलेला आहे. 20 जानेवारीला अंतरवालीतून मुंबईकडे जरांगेंचा मोर्चा निघणार आहे. मुंबईची दिशा ध्येय आरक्षणाचं म्हणत आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धारच जरांगेंनी केला. त्यामुळे मुंबईतील मैदानांची सरकारनं परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. माझा उद्देश एकच आहे, आमरण उपोषण करणे आणि ध्येय मराठ्यांना गोरगरिबांना आरक्षण मिळवून दिले नसता मरुस तर मागं ना. आपला ध्येय उद्देश ठरलेला आहे, त्याच्यापासून आपण लांब नाही. मुंबईतला सगळा मराठा, पुन्हा एकदा विनंती आहे की सगळ्या मराठ्यांनी एकत्र आहे. असतील नसतील मतभेद मला माहित नाही, नको. आता गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होईल. कोणाला आमच्याकडून निरोप गेला नसेल तर मोठ्या मनानं पुढे होऊन करा. आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहे. शांततेत जाणार आहेत आणि खाण्यापिण्याचं धान्य घेऊन जाणार आहेत. म्हणून सरकारला त्याच्यावरती काही ऍक्शन नाही करता येणार, कारण ते काय दगड घेऊन नाही चालले त्या ट्राल्यात. म्हणून ते थांबलंय. आणि मराठा समाजाला विनंती, आपण काय दगड घेऊन नाही चाललो. ट्राल्या घ्या, आपलं संरक्षण होणार. रात्री पाऊस आला, दिवसा पाऊस आला, ऊन लागायला लागलं, आपल्याला बसता येईल, जेवता येईल, परत खाली बसता येईल. खाली जर ओलं असलं, चिखल असलं तर आपल्या वाहनात आपल्याला झोपता येईल. त्यामुळे ते घ्या, त्यात काय दगड नाही. सरकार काय अडवणार नाही, काय करणार नाही. आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजण.